नमस्कार मित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे होम वाइब्स या आपल्या चॅनलवर। आज आपण अगदी झटपट आणि स्वादिष्ट अशी शेवयांची खीर बनवणार आहोत। ही खीर खूपच मऊ, क्रीमी आणि प्रत्येकाला आवडेल अशी बनते। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे एक जाडसर भांडं किंवा तुम्ही कढई घेतली तरी चालेल, ती गॅसवर गरम करून त्यात 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये मी काजू घालून त्याला हलक्या हाताने परतवून घेणार आहे। काजू आता गरम झालेले आहेत, तर आता मी इथे एक अर्धा बाउल बारीक शेवया घेतलेल्या आहेत आणि अगदी मीडियम फ्लेम गॅस लावून त्याला हलक्या हाताने परतवून घेत आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं छान त्याला असं परतवायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता शेवयांचा कलर असा छान सोनेरी कलर बनला आहे। तर ह्या शेवया आता भाजलेल्या आहेत, तर आता आपण इथे गॅस बंद करूया। यानंतर 1 ते 1.5 वाटी दूध आणि त्याच वाटीच्या प्रमाणानुसार 1 ते 1.5 वाटी पाणी अगदी सेम प्रमाणाने मी यात घातलेलं आहे। तुम्ही हवं तर फक्त दूधही वापरू शकता। मी पाणी आणि दूध दोन्ही इक्वल क्वांटिटीने घेतलेलं आहे आणि आता गॅस अगदी मीडियम फ्लेमवरती लावून 4 ते 5 मिनिटे शेवया छान शिजून घ्यायच्या आहेत। मी इथे उकळून थंड केलेले दूध घेतलेले आहे। मध्ये मध्ये चमच्याने ते हलवत राहा, म्हणजे दूध खाली लागणार नाही। आता त्याचबरोबर मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। जर तुम्ही चमच्याने बघितला की छोट्या चमच्याने 4 ते 5 चमचे तुम्ही साखर घालू शकता। किंवा तुम्हाला आणखीन गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता। आता इथे खीर छान उकळत आहे, तर आता मी इथे साखर घातलेली आहे आणि त्याला छान असं हलवायचं आहे। साखर वितळली यानंतर 2 ते 3 वेलदोडे सोलून त्याची बारीक पूड करून घाला, त्यामुळे खिरीला खूप छान सुगंध येतो। की त्यात आता वेलदोड्याची पावडर घालायची आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। साखर घातल्यानंतर खीर थोडीशी पातळ वाटेल, पण काळजी करू नका। साखर विरघळल्यानंतर खीर आणि थोडी उकळल्यानंतर ती आपोआप छान घट्ट होते। आता खिरीला 4 ते 5 मिनिटे आणखी उकळून घ्या। जर तुम्हाला जास्त घट्ट खीर आवडत असेल तर थोडा अधिक वेळ तुम्ही उकळू शकता। आता छान खीर उकळत आहे, तर मी इथे गॅस बंद करत आहे। तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशी छान मस्त क्रीमी आणि स्वादिष्ट शेवयांची खीर तयार झालेली आहे। ही खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे खायला खूप छान लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि होम वाइब्स चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद आणि आनंदी रहा।